कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दोघांनी आता मंगलाष्टकेसाठी उभे राहायचं आहे। खरं लग्न असतं ना तेव्हा नवरा बायको दोघांच्या मनात लग्नाबद्दल खऱ्या भावना असतात। गुरुजी खरे, विधी खरे, मंत्रोच्चार खरे, समोरचा अग्नी खरा। नवरदेवानीकडे उभं राहायचं आहे, नवरी मुलीनीकडे उभं राहायचं आहे। वधूवरांच्या समोर अंतरपाठ धरला जातो। दोघांची चोरटी नजरानजर होत असते, एकमेकांना बघण्याची हुरहुर लागलेली असते। जशी पोटात फुलपाखरू उडाल पारू, What is his problem? we'll sort it out. Give us 1 second. पारू हार का नहीं घालत है? तू हार घाल, come on. जर त्यांना पारूच्या वेडिंग शूट मध्ये हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या। वहिनींना माहितीये का हे सगळं? हरीशच्या जागी तू उभा राहिलास लग्नाला हे माहितीये का त्यांना? आदित्य, अरे आता विचार करून काय उपयोग आहे? शूट तर झालं ना। आणि काय रे आदित्य, सतत तुझं सुरू असतं ना आईचा शब्द, आईचा शब्द। मग आज काय झालं? विसरलास? काकू तू ना प्लीज आता प्रीतम. काकू काही चुकीचं बोलत नाहीये। अरे पण आपण हे सगळं कंपनीच्याच फायद्यासाठी करत होतो ना। आणि आईनेच मॅकला शब्द दिला होता ना की तुम्हाला हवं तसं शूट करून मिळेल। आपण फक्त आईचा शब्द पडू दिला नाही, दॅट्स इट, एवढंच कळतं मला। प्रीतम, तू विसरतोयस का? हे शूट लाईव्ह होता, आईने बघितलं असणार शूट।
नाही रे, मला नाही वाटत. ती तर मीटिंग मध्ये होती ना. आणि जरी बघितलं असेल तरी मी बोलेन आयशी. ओके दादा, क्लायंटला जसं हवंय तसं शूट करून दिलंय आपण. आणि आईने विचारलं हरीश कुठे होता, हरीश शिवाय शूट कसं काय कम्प्लीट केलं, मग काय उत्तर देशील? दादा, घरी जाऊन आपण आईचा मूड बघून निवांतपणे सांगू तिला. ओके, तू आत्ताच नको ना पॅनिक होऊ. इथलं शूट तर संपलं. आता खरा सीन घरी जाऊन सुरू होणार. योग्य वेळ बघून मीच भांड फोडेन, बरोबर ना? एनिवे, पारू कुठे आहे? तिचं आवरलं का? ओके, मी बघून येतो. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. हे माझं मंगळसूत्र आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे नाही काढणार. पारू, तुझं आवरलं असेल तर निघूया. पारू, काय ग? आणि हे काय मंगळसूत्र नाही काढलंस अजून? राहिलं असेल आता काढून ठेव. आणि चल, दादा आणि काकू वाट बघतायत. चल. थांबा प्रीतम सर. हे माझं मंगळसूत्र आहे. माझा जीव गेला तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही. माझं लगीन झालंय. पारू, अगं शूटिंग होतं, ते सगळं खोटं असतं. नाही प्रीतम सर, काय खोटं होतं सांगा ना त्यात. मला सावित्री आत्यानं खरं लगीन कसं असतं हे सांगितलं होतं. ते समज तर होतं ना तिथं. ते गुरुजी, ते मंत्र, त्या विधी, त्या सप्तपदी, ती वचन समज तर होतं. पारू, तू मस्करी नको करू. तू नाही प्रीतम सर, मी मस्करी नाही करत. माझं खरंच लगीन झालं आहे. आणि लगीन झालेल्या स्त्रीनं तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत मंगळसूत्र काढायचं नसतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.